हॅलो, कसे आहात सगळे? तर गरम गरम तव्यावरती मी छान असे साबुदाणे भाजून घेतले आहेत बघा. छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आणि त्यानंतर मी ते मिक्सरला छान असं बारीक पावडर केली. मैदा चाळाच्या चाळणीने ते छान असं चाळून घेतले. आणि दुसरीकडे बघा मी थंड झालेले बटाटे असे छान त्याचे साल काढून घेतले. त्यानंतर बघा ते 1 किलो बटाट्याचं मी अशा पद्धतीने किसून घेतलं. त्याच्यामध्ये बारीक केलेली साबुदाणा पावडर अशी ॲड केली. छान असे बघा ते मिक्स केले मी त्याच्यामध्ये. ओके, असं ते बॅटर तयार झालं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली चटणी आणि स्वादानुसार मीठ. ते सुद्धा छान असं मी एकजीव केलं. अशा पद्धतीने ते पीठ तयार झालं. ओके, आणि त्याच्या असं मी छानपैकी चकल्या पाडल्या. करायचे होते पापड पण काढल्या मी चकल्या. ओके, तर काय झालं, एक पापड मी करून बघितला तर खूप चिकट झाला. त्याच्यामुळे मी ट्रिक वापरली आणि अशा चकल्या केल्या. आणि या अगोदर केलेल्या कुरवड्या आणि तांदळाच्या चकल्यासुद्धा मी सोबत सुकत घातल्या. तर कसा वाटला हा मिनी ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा.